अमित शहाने उत्तर दिलं पाहिजे. देशद्रोहाचे आरोप असलेले लोक तुमच्या पक्षामध्ये, आता शिंदेचा पक्ष अमित शहांचाच पक्ष आहे, म्हणजे तुमच्या पक्षामध्ये येत आहेत. काल शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर अमित शहांचा सत्कार केला असं मी मानतो. महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या, महाराष्ट्राचा उद्योग पळवून देणाऱ्या अमित शहांचा सत्कार, ते प्रतीक म्हणजे एकनाथ शिंदे, त्यांचा सत्कार केला. आणि ही जी तुम्ही नावं घेताय, दलाल, भ्रष्टाचारी, देशद्रोही आरोप असलेले, देशद्रोहाचे, हत्यारांचे तस्करी करणारे, ते तुमच्या पक्षामध्ये येत आहेत. आणि त्यांच्या मुखियाचा सत्कार आमचे शरद पवार साहेब करतायत, ते दुर्दैव आहे. हत्यारांचे दलाल होते. देवेंद्र फडणवीस यांनी काल एक स्टेटमेंट केलं आहे, दलालांना मी धडा शिकवे. बरोबर ना? मी दलाला चालू देणार नाही, पण आंतरराष्ट्रीय कीर्तीचे दलाल हे तुमच्या पक्षामध्ये आलेले आहेत. फडणवीस साहेब, काय तुमची प्रतिष्ठा राहिली? काल तुम्ही बोलताय आणि आज एक आंतरराष्ट्रीय दलाल ज्याच्यावरती असे भयंकर आरोप आहेत, तो तुमच्या पक्षामध्ये सामील झाला. हो, तुम्ही या प्रकरणी शरद पवार साहेबांशी काही बोलणार आहात का? तुमची नाराजी त्यांच्याकडे व्यक्त करणार आहात? बघा, नाराजी व्यक्त करण्याचा प्रश्न नाही. आम्ही आमच्या भावना पक्षाच्या मांडल्या. या माझ्या भावना नसून या आमच्या संपूर्ण पक्षाच्या भावना आहेत. काय साहित्य संमेलन म्हणजे दलालीच सुरू व्हायची. हे जे काय या दिल्लीमध्ये साहित्य संमेलन सुरू आहे असं म्हणतात, ते साहित्य संमेलन नसून ती राजकीय दलाली आहे. कोणालाही कसे पुरस्कार देत आहेत, कोणाचे कसे सत्कार करतायत राजकीय लोकांचे, काय आहे यांचा साहित्याशी संबंध काय आहे? माझा आयोजकांना प्रश्न आहे, तुम्ही दिल्लीमध्ये दलाली करायला आलेला आहात का? काय तुम्ही साहित्याची सेवा करताय? कोण करताय हे संमेलन आयोजित? हा भारतीय जनता पक्षाचा एक उपद्व्याप आहे हा सगळा इथे संघाचा. मराठीची काय सेवा तुम्ही करणार आहात इथे? आणि काय चालू आहे मराठीची सेवा? तिथे महाराष्ट्राच्या मानेवर पाय ठेवणारे लोक, इथे तुम्ही त्यांचा सत्कार करताय? कोण करताय हे सगळं? त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. हे साहित्य संमेलन नसून दिल्लीतली दलाली आहे. तुम्ही त्या साहित्य संमेलनावर जाणार नाही? अजिबात जाणार नाही. तुम्हाला देखील त्यांनी निमंत्रण दिलं? मला दिलेलं आहे, पण मी जाणार नाही. मला असं वाटतं हे साहित्य संमेलन नाही. मी परत सांगतो, जो मराठी स्वाभिमानी माणूस आहे तो जाणार नाही तिथे. आर्थिक व्यवहार झाला असावा याच्यामध्ये, या पुरस्कारामध्ये, कारण ज्या पद्धतीने पुरस्कारांची नावं समोर येतात. साहित्य संमेलनाला आयोजकांना जर पैशाची कमी असेल पडलेली, त्यांनी जर अशा पद्धतीने पैसे गोळा केले असतील तर महाराष्ट्रात त्यांनी यायचं, महाराष्ट्राने त्यांना दिले असते पैसे. मराठी माणूस जो आहे आमचा साहित्यप्रेमी, त्यांनी आम्ही नक्कीच लोकवर्गणी करून त्यांना पैसे दिले असते. आम्ही मराठीवर प्रेम करणाऱ्या 10 प्रमुख व्यक्तींना आम्ही सांगून त्यांना पैसे दिले असते. पण असे पुरस्कार जे विकले गेले शिंद्यांच्या नावानं, महादजी शिंदे असतील, अजून ही लोक मला येऊन सांगतायत. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. हे साहित्य संमेलन नसून, मी परत सांगतो, आय रिपीट, आणि त्याचं उद्घाटन आमचे मोदी साहेब करणार आहे. तुम्ही मोदींनाही भरीस घातलाय, त्यांनाही मी पत्र लिहिणार आहे आता. सर, 10 दिवस राहिले साहित्य संमेलनामध्ये, कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका अजून मी असं म्हणतो, हे संमेलन नाहीच आहे, हे दलालांचं संमेलन आहे. हे दलाल आणि भ्रष्टाचारांना त्यांच्याकडून पैसे गोळा करून हे संमेलन होत आहे. साहित्याशी आता काही संबंध नाही. साहित्य संमेलन झालं होतं काकासाहेब गाडगीळ यांच्या काळामध्ये, ते साहित्य संमेलन होतं. पंडित नेहरू हे साहित्यिक होते, लेखक होते. तेव्हा अशा दलाल्या झाल्या नव्हत्या. आणि त्यासाठी ही यंत्रणा जी राबवली जाते महाराष्ट्र सदनपासून सगळी, काय झालंय? हा मराठीचा इतका घोर अपमान मी दिल्लीच्या राजधानीत पाहिला नव्हता. सर, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून साहित्य संमेलनावरून तुम्ही कुठे येताय? बीडच्या संमेलनावर. नाही, त्याच एकदा बीडलाही साहित्य संमेलन फार छान झालं होतं. शिंदे सेना नाराज आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कोणावर? धनंजय मुंडेवर. कसं काय नाराज? अमित शहाचा पक्ष कशाला नाराज असेल मुंड्यांवर? काय नाराज असेल तुम्ही आवाज उठवा ना, हिंमत असेल तर. कोपऱ्यात बसून कशी नाराजी व्यक्त करताय? आम्ही करतो ना, आम्हाला आता मी बोललो ना, माझी भूमिका पक्षाची परखडपणे मी मांडली.
आणि जाहीरपणे मांडलेली आहे. आमच्या दम आहे तेवढा, आम्ही घाबरत नाही, कारण आम्ही दलाली करत नाही. आमच्या आयुष्यामध्ये आमच्या पक्षानं कधी दलाली केली नाही. ज्या आमच्या मनामधल्या गोष्टी आहेत, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे चेले आहोत, त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी आम्ही शिकू, लपून नाही ठेवायचं. नाराजी नाट्य जे आहे ते कुठे थांबलेलं नाही. राज्य मंत्रिमंडळात त्यांची नाराजी, खातेवाटपावरून नाराजी, आता जे पीए नेमले जातात त्याच्यामध्ये देखील हस्तक्षेप आहे असं म्हटलं जात आहे. तर नाराजी नाट्य सुरू आहे आणि पीए पासून तर मंत्र्यांच्या कारभारामध्ये नाराजी नाट्य संपेल. दिल्लीला खंडणी दिली की सगळं संपून जाईल. हा, हे खंडणीवर चाललेलं राज्य आहे. खंडणी मुंबईत गोळा होते, महाराष्ट्रात गोळा होते, गडचिरोलीत गोळा होते, ठाण्यात गोळा होते, हा MSSला DC मध्ये गोळा होते, बिल्डरांकडून गोळा होते, आणि त्यातला मोठा वाटा थैलीशाही ही दिल्लीत जाते. काय मग सगळं शांत होतं. मग ते काय आपत्कालीन व्यवस्था मध्ये नियम बदलून परत नावं टाकली जातात, नवीन नाव घेतली, हा नवीन नाव ऍड. नवीन नाव ऍड केली जातात. हे सगळे पैशाचे खेळ आहेत. चला, थँक्यू. निवडणूक आयोगाने असं म्हटलंय की ईव्हीएम मधला डाटा जो आहे तो डिलीट केला जाऊ नये किंवा नवीन ऍडही करू दिला जाऊ नये. पराभूत जे उमेदवार आहेत त्यांना त्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी इंजिनियर नियुक्त करून त्या संदर्भात तुम्ही 15 दिवसात उत्तर द्या असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. सर्वोच्च न्यायालयानं आमदार अपात्रतेच्या संदर्भात बरंच काय म्हटलं होतं, तेव्हाही आम्हाला आशा होत्या. पण चंद्रचूड साहेब गेले भारतीय जनता पक्षाच्या टिळा लावून. आता काय होते बघू. जग आशेवर चालतं, आताही चालेल. आजच्या सामन्यातून तुम्ही रोखटोक असं म्हटलंय की भाजप आणि मनसे पक्षाची तनमन धनाची युती आहे. हो, मग ते एकत्रच आहेत ना. युती कशी असते, तन मन धन एकत्र पाहिजे. पण यावर संदीप देशपांडे म्हणतात मातोश्रीवर जेव्हा खानावळी चालायच्या त्यावेळेस तुम्ही का बोलत नव्हते, आता का बोलता? संदीप देशपांडे कोण मला माहीत नाही. सामनाचा अग्रलेख याची दखल देशात घेतली जाते, आणि तुम्ही ते मला दिल्लीत प्रश्न विचारताय. म्हणजे दिल्लीपर्यंत अग्रलेख आलेला आहे. मी काय तू इथे म्हणालो की भारतीय जनता पक्ष आणि मनसेची युती असल्यामुळे मुख्यमंत्री जे चहाला गेले त्यात चुकलं काय, एवढंच म्हटलं ना मी. त्यांची युती आहे ना. आता युतीच्या पक्षाकडे जर मुख्यमंत्री चहाला गेले त्यात काय चुकलं? हे जे कोणी प्रश्न विचारतात त्यांना सांगा राजकारणाचा अभ्यास करा, नाही आधी मराठीचा अभ्यास करा. अग्रलेख वाचा, वाचायला शिका. वाचाल तर वाचाल. एक महत्वाचा प्रश्न असा आहे की म्हणजे राज ठाकरेला फडणवीस भेटतात, तुमचे नेते फडणवीसांना जाऊन भेटतात, शिंदे पवार दिल्ली गेलं, ते नक्की त्यांच्या अगोदर राजकीय वेळेत ते सुरू होते. आम्ही त्याच्यावरची काय टीका टिप्पणी केली आहे का? आमचे लोक, शिष्टमंडळ, आमचे नेते पक्षाचे आणि स्मारक समितीचे सचिव सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमच्या पार्टीचे सेक्रेटरी आमदार आहेत मिलिंद नार्वेकर, हे एकत्र स्मारकाच्या कामासाठी भेटले ना. स्मारक सरकारी आहे, ते का लपून काळोखात भेटले का? विरोधी पक्षनेते आहेत, पक्षाचे नेते आहेत, माजी मंत्री आहेत, एक आमदार आहेत, आणि माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काम आता पूर्ण होत आलेलं आहे. सरकारला माहिती द्यावी लागते, सरकारकडनं अजून काही गोष्टी घ्यायच्या असतात, त्या सगळ्या भेटीगाठी आहेत ना. सर, आम डीलर जो है, आम डीलर अभिषेक वर्मा इन्होंने शिवसेना छत्रपती शहाजी महाराजांची समाधी आहे त्याच्यावरती छप्पर देखील नाही. कुठे? कर्नाटकमध्ये शहाजी महाराजांची समाधी आहे, त्याच्याकडे अत्यंत दुर्लक्ष झालेलं आहे. कालपासून याच्यावर समाज माध्यमामध्ये अत्यंत नाही, चुकीचं आहे. छत्रपतींचे पिताजी शहाजी राजे यांच्या